हॅलो नमस्कार. आरवीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओल्या बोंबलाचा रस्सा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून. ह्या 5 लसूण पाकळ्या आहेत, मोठ्या आहेत. हे अर्धा इंच इतकं आलं घेतलेलं आहे. हा 1 टमॅटो आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत. आता आणि इकडे बोंबील आपण घेतलेले आहेत बारीक 2 तुकडे करून. तेल आहे, फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता आणि थोडासा कांदा आहे. आता आपण हे जे आहे ताटामध्ये जे आहे वाटण दिसतंय ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता आपण हे कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्याचं हे वाटण करून घेतलं आहे. आता आपण तेल टाकणार आहोत. याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत 4-5. थोडी लसूण टाकणार आहोत. हे चांगलं परतून घ्यायचं. आता ह्या वाटणामध्ये आपण अर्धा चमचा तिखट, थोडा अर्धा चमचा गरम मसाला, थोडा पाव चमचा हळद. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता या वाटपामध्ये आपण टाकलेलं आहे आणि आता आपण हे सर्व ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता या मसाल्याला छान आपल्याला तेल सुटून द्यायचं, बारीक गॅस करायचं. आता हा आपण मसाला छानपैकी परतून घेतला 5-10 मिनटं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ह्याच्यामध्ये त्यामध्ये पाणी टाकून ते सर्व धुवून घेतलं आणि ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ करू शकता पाणी टाकून, किंवा घट्ट पाहिजे असेल तर घट्ट करू शकता. मी त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकणार आहे. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवायचे. याच्यावर मी पाणी ठेवलंय झाकणामध्ये. आता आपण बघू शकता रश्श्याला कड आलाय छानपैकी, मस्त उकळलाय तो रस्सा. आता त्याच्यामध्ये आपण ही 3 ते 4 कोकम घेतले, ते तुम्ही टाका त्याच्यामध्ये. हे बोंबील आहेत ते आपण त्यात टाकणार आहोत. अर्धा चमचा मीठ. आता हे सर्व टाकल्यावर 10 मिनिटं उकळून मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता या छानपैकी रश्श्याला उकळ आली, मी त्यात वरतून कोथिंबीर थोडी टाकली. आता आपण बंद करूया आणि गरम गरम तुम्ही ह्याच्यामध्ये काढून घेऊ भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. आता आपण याच्यावर झाकून ठेवतो. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.